नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हातकर्णी पंचायत समितीच्या सभापतीपदी अश्विनी बिरांजे तर उपसभापतीपदी संतोष कांबळे यांची निवड. इंगवले गटाचे वर्चस्व सिद्ध, गुलाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. हातकर्णी तालुक्यातील राजकीय वर्तुळांचे लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा सोहळा आज 10 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडला. या निवडीत सभापती म्हणून पट्टण कोडोली येथील अश्विनी अनिल बिरांजे यांची तर उपसभापती म्हणून आळते येथील श्री संतोष कोंडिबा कांबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीसह पंचायत समितीवर पुन्हा एकदा स्थानिक सत्ताधारी गटाचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झाले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हातकर्णीचे तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यांनी काम पाहिले. त्यांना गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी सहकार्य केले. आज सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा पार पडली. यामध्ये सभापती पदासाठी अश्विनी बिरांजे आणि उपसभापतीपदी संतोष कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. विहित मुदतीत अन्य कोणतेही अर्ज न आल्याने या दोन्ही निवडी बिनविरोधी जाहीर करण्यात आल्या. निवडीची अधिकृत घोषणा होताच पंचायत समितीच्या आवारात उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. इंगवले गट, विषय कट अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लाल गुलाल उधळत आणि जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी आळतेगावचे सरपंच व इंगवले गटाचे प्रमुख श्री अजिंक्य इंगवले आणि राजू इंगवले यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला. या महत्वपूर्ण निवडीच्या वेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भारत वीरधवल पाटील, कल्याणी मोहिते, कपिल पाटील, मुकुंद पाटील, मोहन रंगराव पाटील, गौरी मिसाळ, माधुरी परीट, अरुण माळी, कमल कौदाडे, सचिन जाधव, माया लोखंडे, मिनल मगदूम, अश्विनी पवार, सुमेध ओळकर, प्रियंका खोबरे, गौराबाई कडाप्पा, प्रकाश महादेव पाटील, अण्णासाहेब पाटील, विजय माळी आणि मनीषा पुजारी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन उपसभापती संतोष कांबळे यांचा सत्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार, संजय पुजारी, राहुल शेळके, विजय गौंडी व अमर कामत यांच्या वतीने करण्यात आला. तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नूतन पदाधिकारी कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. नूतन सभापती व उपसभापतीवर सध्या सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमचे प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.